प्रकरणाचं नाव आहे प्रकरण 7. प्रकरणाचं नाव आहे सहजावस्था. बाबा मुक्तानंद म्हणतात, मध्य विकासात चिदानंद लाभ असे प्रत्यक्षाभिहृदयाचे एक सूत्र आहे. याचा अर्थ असा की सिद्ध कृपेने सिद्ध विद्यार्थ्यांच्या मध्य नाडीत म्हणजे सुषुम्ना नाडीत कुंडलिनीचा विकास होताच त्यांना चिती भगवतीचे ज्ञान होते. हे सूत्र काय सांगते की मध्य विकासात चिदानंद लाभ हा, मध्य विकासात चिदानंद लाभ हा असे प्रत्यभिज्ञा हृदयाचे एक सूत्र आहे. याचा अर्थ असा की सिद्ध कृपेने सिद्ध विद्यार्थ्यांच्या मध्य नाडीत म्हणजे सुषुम्ना नाडीत कुंडलिनीचा विकास होताच त्यांना चिती भगवतीचे ज्ञान होते. ध्यान करता करता, पुन्हा एकदा वाचूया, हे खूप मोठी गोष्ट आहे ही, की याचा अर्थ असा की सिद्ध कृपेने सिद्ध विद्यार्थ्यांच्या मध्य नाडीत म्हणजे सुषुम्ना नाडीत कुंडलिनीचा विकास होताच त्यांना चिती भगवतीचे ज्ञान होते. ध्यान करता करता त्याच्या चित्ताला साम्यावस्था प्राप्त होते आणि अंतर्यामी सर्व व्यापक चित्ती शक्तीच्या पूर्ण ज्ञानाचा उदय होतो. त्यानंतर ध्यानात जे अनुभव येतात ते बाह्य व्यवहारांतही टिकून राहतात. अशा स्थितीला पोहोचलेल्या योग्याला ध्यानातही शांती आणि व्यवहारातही निश्चिंती प्राप्त होते. ही चिंता विरहित योग भूमिका दृढ होता होता त्याला सदा सर्व काळ टिकणारी विक्षेपरहित स्थिती सहज प्राप्त होते. गुरु कृपेने केलेल्या साधनेचे प्रसाद रूप फळ म्हणून स्वयं चितीशक्तीच त्या योग्याच्या अंतर्यामी ही अवस्था धारण करून आपोआप राहू लागते. या स्थितीलाच सहजावस्था म्हणतात. सहजावस्था प्राप्त झालेला पुरुष संसारात राहत असला तरी त्याला महायोगी किंवा परमशिवभक्त म्हटले जाते. सहजावस्था प्राप्त झालेल्या पुरुषाला आपल्या सर्व क्रियाकर्मात, पूजापाठात, घरसंसारात, मुलाबाळात, नोकर चाकरांत, खाण्यापिण्यात आणि एकूण सर्वच विषयांत चितीचा उन्मेष दिसत असतो. त्याला सबाह्य अभ्यंतरी चितीचाच विलास नित्य उदित होत असलेला दिसतो. सबाह्याभ्यंतरः अयम नित्योदित समावेशात्मा अशी दृष्टी प्राप्त झाल्यामुळे त्याच्या चित्ताला पूर्ण समता प्राप्त होते. ही स्थिती सहजावस्था या महामंत्र वीर्यात्मक निर्विकार स्थितीत देह, प्राण, इंद्रियादी विषय स्वस्वरूपाहून भिन्न भासत नसल्यामुळे ते सारे त्याच्या दृष्टीला चिन्मय रूप दिसू लागतात. त्यांचा कोणत्याही दृष्टीने विचार केला तरी महिमायुक्त चिती शक्तीच्या आधारानेच ते अस्तित्वात आहेत असे स्फुरण होऊ लागते. आता इथे सांगितलेलं आहे की जेव्हा साधक साधना करू लागतो आणि साधना करू लागल्यानंतर त्याच्या मध्यनाडीमध्ये जी कुंडलिनी शक्ती सुप्त अवस्थेमध्ये मूलाधारामध्ये आहे, जी आपल्याला जाणवत नाही एरवी, परंतु तिचं कार्य किंवा तिचं हे चालू असतं, तर ती कुंडलिनी शक्ती जी सुप्त अवस्थेत आहे तिची जाणीव होत नसते. परंतु जेव्हा साधक साधना करू लागतो तेव्हा ती शक्ती सुषुम्ना नाडीतून म्हणजे मध्य नाडी म्हणजे सुषुम्ना नाडीतून तिचा प्रवास सुरू होतो आणि तिथून जेव्हा तिचा प्रवास सुरू होतो त्यावेळेला त्या शिष्यामध्ये, त्या साधकामध्ये एक सम अवस्थेचा तो अनुभव करू लागतो. तिथे त्याला तिथे त्या कुंडलिनी शक्तीचं स्फुरण त्याला जाणवतं आणि त्याला जाणवतं ही भगवंताची शक्ती, ही शक्ती त्याला शक्तीचा काही वेगवेगळी त्याचा स्पर्श जाणवेल, स्पंदनं जाणवतील किंवा वेगवेगळ्या ज्या अनुभूती आहेत ते जाणवेल किंवा सुख, शांती, एक ज्ञानाचा उदय, ह्या सर्व गोष्टी जाणवू शकतात आणि त्याच्यामध्ये परिवर्तन व्हायला सुरू होतं आणि त्याला ती समदृष्टी प्राप्त होते. तेव्हा त्याला जाणवतं माझ्या अंतरी
जी शक्ती आहे त्या शक्तीची ऊर्जा, गती, वेग, स्पंदन, स्पर्श ह्या गोष्टी कुठली ना कुठली तरी अनुभूती ती कुंडलिनी शक्ती त्या साधकाला करून देते आणि त्याला जाणवतं की माझ्या प्रत्येक शरीरामध्ये ही शक्ती प्रत्येक कार्य हीच शक्ती करत आहे आणि ह्या शक्तीतनं प्रत्येक पेशी निर्माण झाली आहे आणि त्या पेशीमध्ये जी विविध कार्य दिसत आहेत शरीरामध्ये ते सुद्धा हीच शक्ती करत आहे. मन पण त्या शक्तीतनं निर्माण झालं आहे, इंद्रिय पण त्या शक्तीतनं, बुद्धी पण त्या शक्तीतनं, प्राण पण तीच शक्ती आहे आणि हे सर्व जे आहेत मन, बुद्धी, चित्त, अहंकार, इंद्रिय ह्यांची जी कार्य आहेत ते सुद्धा ती शक्ती करते. हे त्याला अनुभवास येतं आणि सर्व काही शक्तीच्याच आधारे होतं. हे त्याला स्वतःच्या आतमधल्या असलेल्या शक्तीची अनुभूती होते त्यावेळेला त्याला जाणवतं आणि त्यावेळेला मग त्याला जाणवतं की बाह्य विश्वामध्ये पण ज्या काही क्रिया विश्वात दिसत आहेत किंवा एखाद्या आकारामध्ये दिसत आहेत, प्राण्यांमध्ये, पशूंमध्ये, मानवामध्ये, तर हे त्या शक्तीतनंच निर्माण झाले आणि तीच शक्ती त्यांच्यामध्ये पण काम करते. हे या पद्धतीने इथे दिले. त्यामुळे ध्यानामध्ये तो जे अनुभवतो त्याच्या आतमधली शक्ती तीच त्याला जेव्हा जागृतावस्थेत असतो तेव्हा त्याला त्या शक्तीची अनुभूती त्याच दृष्टीने तो विश्वाकडे आणि प्रत्येक आकाराकडे पाहू लागतो. हे प्रॅक्टिकल होतं, हे मानणं होत नाही केवळ, तर हा प्रत्यक्ष अनुभव होतो कारण त्याने त्याच्या अंतरी तो घेतलेला असतो. म्हणूनच बाबा मुक्तानंद म्हणतात की आधी स्वतःवर प्रेम करा, मग शेजाऱ्यांवर, मग जगावर प्रेम करा. आणि म्हणूनच आधी स्वतःच्या आतमध्ये तो अनुभवतो की माझं मन, बुद्धी, चित्त, अहंकार, शरीरातली प्रत्येक पेशी ह्या शक्तीतनं निर्माण झालेली आहे. ही अनुभूती त्याला मग बाहेर सुद्धा त्याच शक्तीतनं निर्माण झाले ह्या अनुभूतीपर्यंत घेऊन जाते आणि ती समदृष्टी त्याला प्राप्त होते. आता पुढे म्हणतात की चितिशक्तीच्या स्फुरणाशिवाय कोणताही विषय गोचर होत नाही, म्हणजे समजू शकत नाही. चितिशक्तीच्या स्फुरणाशिवाय कोणताही विषय गोचर होत नाही. ती आपल्या सत्तेनेच सारे विषय प्रगट करते. अशा रीतीने एकच चितिशक्ती साऱ्या अवस्थांत विलास करते, साऱ्या विषयांत प्रवेश करते आणि शेवटी साऱ्यांना स्वतःतच विलीन करून घेत असते. जी प्रतिभाशक्ती पदार्थ रूपांनी प्रकाशित होते तीच स्वतः देश, काल आणि आकारादी बनत असते. या विश्वातले सारे पदार्थ एकाच चितिशक्तीमुळे प्रकाशमान होत असतात. साऱ्या अंतरंग आणि बहिरंग विषयांची सृष्टी, स्थिती आणि संहार या शक्तीमध्येच होत असतो. सिद्ध विद्यार्थी किंवा सिद्ध योगी आपले अंतःकरण आणि बाह्य इंद्रिय हे चितीचेच किरणपुंज आहेत ही जाणीव ठेवून सर्वत्र ईशत्वाचीच अनुभूती करीत असतात. असे ज्ञान झाल्यानंतर चित्ताची जी समतायुक्त शांत अवस्था होत असते तीच सहजावस्था होय. अशा सहजावस्था प्राप्त झालेल्या योग्याला सारे स्थूल व्यवहार आणि सर्व जीवात्मे यांना पूर्ण व्यापून राहणारा जगदाधार परमात्मा अनंत रूपे धारण करून राहिला आहे तरी त्याचे सम्यक ज्ञान होते. त्याच्या प्रत्येक व्यवहारात परमात्म्याचा प्रभाव क्षणोक्षणी दिसून येतो. ज्याप्रमाणे फळांमध्ये त्यांचे रंग, रूप, रसगंधादी वेगवेगळे न राहता एकरूप होऊन राहतात, त्याचप्रमाणे सहजावस्था प्राप्त झालेल्या योग्यांना हे बाह्य पदार्थ, त्यांचे ज्ञान आणि त्यांचा ज्ञाता या सर्वांमध्ये त्यांचा परम आधार असलेल्या सर्वव्यापी परमात्म्याचेच अखंड अनुसंधान होत असते. या अनुसंधानामुळे सिद्ध विद्यार्थ्यांची अल्पोहम ही स्थिती नष्ट होऊन त्याला पूर्णोहम हे ज्ञान प्राप्त होते. हीच सहज समाधी होय. वस्तुतः यावन मात्र विश्वाभास पूर्ण चितीच आहे. सिद्ध विद्यार्थ्याला या चितीशिवाय दुसरी कोणतीही वस्तू दिसत नाही. श्री शंकराचार्य म्हणतात, रज्ज ज्ञानात क्षणे नैव यद्वत रज्जुर्हि सर्पिणी भाती तद्वात चितीही साक्षात विश्वाकारेण केवला. अपरोक्ष अनुभूती. मनुष्याला भ्रमामुळे दोरी देखील क्षणात सर्परूप भासते. इतकेच नव्हे तर कोणी बेशुद्ध पडतो, कोणाचे हृदय बंद पडायची पाळी येते आणि तो साप धावा धावा असा आक्रोश करू लागतो. त्याचा
आरडाओरडा ऐकून कोणीतरी शहाणा माणूस येतो. तिथे केवळ एक दोरी पडली आहे हे त्याला ठाऊक असते. तो म्हणतो, अरे मूर्खा, उगीच आरडाओरडा करून त्रास का करून घेतोस? हा साप नाही, साधी दोरी आहे. हे ऐकताच जो आधी सर्प भासत होता ती आता दोरी दिसू लागते. जी वास्तविक दोरीच आहे तीच इतका वेळ सर्परूप दिसत होती. याच प्रकारे साक्षात चितीमध्येच हे जगत भासमान होत असते. ब्रह्मेव सर्व नामानी रूपानी विविधानी च कर्माण्यपि समग्राणी विभतीति धृती जगी. अर्थात वस्तुतः प्रपंचातील भिन्न भिन्न प्रकारचे पदार्थ आणि त्यांच्या त्यांच्या प्रकृतीत अनुरूप अशी नावे, त्यांच्या प्रकृतीस अनुरूप अशी नामे, त्यांची कार्ये, जसे डोळ्यांना पाहणे, हातांनी पकडणे, जिभेने बोलणे, ही सारी परमात्मास धारण करीत असतो. इतकेच नव्हे तर इथे आता पुन्हा आपण मागील प्रकरणात जे बाबा मुक्तानंदांनी सांगितलंय समदृष्टी, तर ही सहजावस्था हे प्रकरणाचं नाव आहे. ज्या साधकाला पूर्ण ज्ञान होतं, जो त्या गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने चालतो आणि त्याचे अंतरी भाव जागृती होते आणि तो ते साधन करू लागतो, किंवा गुरूंनी सांगितलेल्या वचनांवर ज्याचा निश्चय होतो आणि ती वचनं तो आत्मसात करतो. त्यांनी सांगितलेली सूत्र, त्यांनी सांगितलेले सिद्धांत, त्यांनी सांगितले तत्व, हे सर्व तो आत्मसात करतो. त्याचं मनन चिंतन करून तो आतमध्ये धारण करतो आणि तसं अनुभवायचा तो प्रयत्न करतो आणि आचरण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानुसार तो साधनाही करतो. म्हणजे असं नाही केवळ ध्यान करतोय, काही वेळ नामस्मरण केलं किंवा काही साधना केली, मंत्रजप केला आणि बाकीच्या वेळी काही अनुसंधान नाही, तर असं होऊन नाही चालणार. तर थोडा वेळ ध्यानासाठी जेवढा वेळ मिळत असेल तेवढा करत असेल आणि त्यानंतर इतर वेळेमध्ये सुद्धा हेच चिंतन की मी काय शिकलो, मला काय सांगत आहेत भगवंत मला गुरूंच्या माझ्या माध्यमातनं, त्यांच्या मग ग्रंथ असो किंवा प्रत्यक्ष वाणी असो, जे काही असो, प्रत्यक्ष आश्रमात राहणं असो किंवा ह्या सर्व माध्यमातनं मला काय शिकवलं जात आहे त्यावरती सतत मनन चिंतन असेल आणि तशा दृष्टीने जर आचरण असेल तर त्या शिष्यामध्ये, साधकामध्ये त्या शक्तीचं जागरण अनुभूती तो स्वतः घेतो आणि ते त्याचं खात्री होते की माझ्या आतमध्ये ते तत्व कसं काम करतंय आणि मग त्याला सर्वत्र ते दिसू लागतं आणि हीच सहज अवस्था आहे. त्यासाठी हीच सहज अवस्था तो प्रत्यक्ष अनुभवतोय आणि त्यासाठी हे काही संदर्भ बाबा मुक्तानंदांनी सांगितलेले आहेत. आणि इथे प्रत्येक गोष्ट निर्माण होते, प्रत्येक एखादी आकार निर्माण होणं आणि ते काही वेळ त्याचं संरक्षण होणं आणि नंतर ते नष्ट होणं, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत म्हणजे उत्पन्न होणं, काही वेळ टिकून राहणं आणि नंतर ते त्याचा विनाश होणं, ह्या सर्व गोष्टी हे सर्व हे त्या शक्तीच्या आधारेच होत असतात. निर्माण होणं, टिकून राहणं, नष्ट होणं, पुन्हा निर्माण होणं, टिकून राहणं, नष्ट होणं, हे सर्व काही त्या शक्तीच्या आधारे होत असतं. जसं बीज आहे, बीजाचं वृक्ष होणं, पुन्हा त्या वृक्षाला फळं येणं, पुन्हा बीज होणं, पुन्हा ह्या पद्धतीने हे सर्व सृष्टीचं कार्य हे सर्व त्या शक्तीतनं होत असतं. तर आणि हे बघण्याची दृष्टी आणि त्याच अनुषंगाने विचार, दृष्टीवृत्ती ही त्या साधकाला सहज होते असं इथे सांगतायत. बाबा मुक्तानंद पुढे म्हणतात की सर्वोपी व्यवहारस्तु ब्रह्मणा क्रियते जनेः अज्ञानान्न विजानन्ति मृदेव ही घटाधिकम. अर्थात मनुष्यांकडून होणारे सारे व्यवहार ब्रह्मसत्तेनेच होत असतात. ब्रह्माशिवाय कोणताही व्यवहार होऊ शकत नाही. रेडिओ बोलतो पण त्याच्या मागे विद्युत शक्ती कार्य करीत असते, तिच्याशिवाय तो केवळ निर्जीव असतो. त्याचप्रमाणे आपल्या सर्व इंद्रियांचा व्यवहार चेतनात्मा किंवा चितीमुळेच होत असतो. डोळे पाहत आहेत, जीभ बोलत आहे, पाय चालत आहेत, इंद्रिय स्वतंत्र रूपाने कार्य करीत आहेत असे अज्ञजनांना भासते, कारण त्यांना गुरुबोध प्राप्ती झालेली नसते. पण
पॉवर बंद झाली की जसा रेडिओ बंद पडतो त्याचप्रमाणे चेतन आत्मा निघून गेला की डोळे बघू शकत नाहीत आणि जीवही बोलू शकत नाही. यासाठी शंकराचार्य सांगतात की सारा व्यवहार चेतनात्मक सत्तेने चालला आहे. ती चिती जिभेचीही जीभ होऊन बोलते, डोळ्यांचाही डोळा होऊन बघते, कानांचेही कान होऊन ऐकते आणि मनाचेही मन होऊन मनन करते. अशा प्रकारे सर्व व्यवहारांत सर्व क्रियांत अंतर्बाह्य जगतात एकमात्र संवित्तीचा सर्वांगपूर्ण विलास चालला आहे. हे जाणून भेदाभेदरहित होऊन भेदाभेदरहित होऊन शांत राहणे म्हणजेच सहजावस्था होय. तर इथे ते आपल्याला सांगतायत की ही सर्व जी इंद्रिय कार्य करतात, मन, बुद्धी, चित्त, इंद्रिय, कर्मेंद्रिय आहेत, हातपाय, जीभ, ही जी कर्मेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो, जिभेने चव घेतो, नाकाने गंध घेतो, त्वचेचा स्पर्श, ही जी ज्ञानेंद्रिय आहेत. कर्मेंद्रियांचं काम करतात. तर ही जी सर्व काही करतात ही कार्यसुद्धा त्या शक्तीमुळे होतात, त्या चेतनेच्या प्रकाशात होतात, त्या ऊर्जेमध्ये होतात. आणि त्यासाठी इथे रेडिओचं उदाहरण दिलं आहे की रेडिओला लाईट बंद झाली तर आता आपण पण एकमेकांना पाहू शकणार नाही, ऐकू शकणार नाही. तर हे सर्व त्या लाईटच्या आधारे चालू आहे. तसंच ह्या आपल्या शरीरामध्ये जी लाईट दिली जाते, जे पॉवर पुरवली जाते, ती आत्मतत्वाची आहे, ती चेतनेची आहे आणि कुंडलिनी शक्तीची आहे. तर त्यातनं हे सर्व काम होत असतं. आणि त्यामुळे त्या जिभेची ही जीभ ती शक्ती आहे, त्या डोळ्यांचाही डोळा ती शक्ती आहे. म्हणून जर आता बाबा मुक्तानंदांनी जो आपणाला अनुभव सांगितला की त्यांना बिंदू दर्शन झालं, आणि बिंदू दर्शन झालं म्हणजे आत्मसाक्षात्कार जेव्हा झाला तेव्हा तो नीलबिंदू बाहेर आला. तो नीलबिंदू बाहेर येऊन त्याने चेतनेचं शरीर धारण केलं आणि तिथे त्यांनी दिलंय की प्रत्येक त्यातला म्हणजे त्यांना चव घेण्यासाठी जिभेची कुठलाही भाग कुठलंही काम करू शकत होता. हे त्यांनी वर्णन केलेलं आहे की मी मागूनही बघू शकतो, पुढूनही बघू शकतो, म्हणजे मला फक्त पायानेच चालायचे असं नाही आहे, तर माझे हातही चालू शकतात. किंवा हे त्यांनी वर्णन केलेलं आहे, ते वर्णन इथे आहे. कारण ती शक्ती ते काम करते, त्यामुळे शक्ती आहे ती, तर ती शक्ती विविध काम करते. त्या शक्तीला एकच नाही काम करत. आता एकच शक्ती आहे विद्युत शक्ती, सूर्यापासून जी शक्ती आहे, तर ती शक्ती फ्रीजमध्ये थंड करते, ती शक्ती इस्त्रीमध्ये गरम करते, ती शक्ती कूलर आहे तर ती वातावरण थंड करण्याचं काम तीच शक्ती करते, तीच शक्ती फॅन हलवते, तीच शक्ती मिक्सरमध्ये मसाला बारीक करते, तीच शक्ती कपडे धुते. तर ही एकच शक्ती, त्या शक्तीमध्ये सर्व करण्याचं सामर्थ्य आहे. आणि हा अनुभव आपल्याला बाबा मुक्तानंदांनी जो नीलबिंदू, जो नीलपुरुष दिसला, म्हणजे तेच आत्मसाक्षात्कार, तेच आत्मतत्व, तिथे स्पष्ट त्यांनी सांगितलंय की माझं ह्या शरीराचा कुठलाही भाग कोणतंही काम करू शकतो. आणि आपले सर्व संत अशा अवलिया काही चमत्कार करून दाखवायचे, तर त्या चमत्कार नव्हत्या, तर हे त्या नीलपुरुषाचं तेवढं सामर्थ्य आहे की ते कोणतंही काम करू शकतं, कुठलाही ह्याने करू शकतं, कुठल्याही शरीराच्या भागातून. कारण ते पूर्ण त्यांचं चैतन्यमय शरीर किंवा तो नीलपुरुष म्हणजे आत्मतत्वच आहे ते पूर्णतः. तर हे आपले संत ह्याच नीलपुरुषाच्या आधारे ते सर्व काही अवलिया किंवा चमत्कार करून दाखवले असतील. हे थोडंसं आपण समजू शकतो बाबा मुक्तानंदांनी जे आपणाला अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत त्या आधारे.